ठीक आहे, तुम्ही दोघं जा आत. मी काही पाहिलं नाही, सिक्युरिटी गार्डने हात झटकत सांगितलं. सानिका पटकन काव्याला आत ओढून घेऊन गेली. काव्या चिंतेने म्हणाली, सानिका, जर अभिजितला याचा पत्ता लागला तर काही वाईट होणार नाही ना? त्याला आधीच माझ्याबद्दल गैरसमज आहे. सानिकाने खांदे उडवत उत्तर दिलं. कशाला घाबरायचं? मी कितीही चांगलं केलं तरी त्याला कधीच माझा आदर वाटला नाही. आता काही साध्य करायचं असेल तर जिथून शक्य आहे तिथून फायदा घ्यायला हवा. काव्या आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. काय अनुभव घेतला या मुलीने की इतकी धीट आणि ठाम झाली? या समारंभ सुरू झाला. देशमुख समूहाच्या अध्यक्ष विमल आल्या आहेत. कोणीतरी जाहीर केलं. विमल एका सोनेरी लांब पोशाखात मंचावर आल्या. पन्नाशीत असूनही तीसचं तेज आणि रुबाब त्यांच्यात होतं. कामिनी हसत हसत मंचावर आली. लोक तिचं कौतुक करत होते. हीच कामिनीला विजेती ठरणार, तीच असेल. कामिनीचे वडील आणि आई शोभा यांचा अभिमान उफाळून आला. काव्या बाजूला उभी राहून पाहत होती. तिचे आई वडीलही प्रसिद्ध आर्किटेक्ट्स. विमलने भाषण सुरू केलं. आजच्या स्पर्धेतून निवडलेली डिझाईन आमच्या देशमुख बिल्डिंगसाठी मुख्य आराखडा ठरणार आहे. विजेच्या डिझायनरचे मनपूर्वक अभिनंदन. सर्वांची नजर कामिनीकडे गेली. विजेती आहे कामिनी. हॉल टाळ्यांनी दुमदुमला. कामिनीचे डोळे आनंदाने चमकले. स्क्रीनवर तिचं डिझाईन झळकलं. वा, किती सुंदर डिझाईन! हे तर खरंच महानिर्मिती ठरेल. लोक टाळ्या वाजवत होते आणि विमलच्या चेहऱ्यावर समाधान. पण तितक्यात काव्याचा आवाज आला. हे डिझाईन निवडणार आहात हेच देशमुख समूहासाठी धोकादायक ठरणार आहे. लोक अवाक झाले. कामिनीचे हास्य विरलं. विमल कडाडली. ही कोण बिनकशाची बाई आहे? सिक्युरिटी, तिला बाहेर काढा. गार्ड तिला खेचत बाहेर घेऊन जात होता. काव्या ओरडली. स्पर्धा आधीच सेट केलेली होती. जर कामिनीच डिझाईन आधीच निवडलेलं होतं तर इतरांना स्पर्धेत सहभागी करून अपमान का केला? विमलच्या चेहऱ्यावर सावली उमटली. उपस्थित डिझायनर्समध्ये खसखस सुरू झाली. विमलने थांबा असा इशारा केला. तुमचं म्हणणं असं की कामिनीचं डिझाईन कमकुवत आहे? काय पुरावा आहे? काव्या पुढे आली. हो आहे, कारण त्यातलं अर्ध्याहून अधिक मीच डिझाईन केले. सगळे गोंधळले. कामिनीचा चेहरा फिकट झाला. काय बोलतेस तू? हे माझं डिझाईन आहे. कोणताही पुरावा नाहीये तुझ्याकडे, ती म्हणाली. काव्या ठाम म्हणाली. कामिनीच्या संगणकावरून फायली डिलीट केल्याचं मी पाहिलंय, पण माझ्याकडे मूळ स्केचेस आहेत आणि हे डिझाईन, त्यातल्या बारीक सारीक तपशिलामध्ये माझा हस्ताक्षर आहे. विमल काही बोलणार इतक्यात एका ज्येष्ठ आर्किटेक्टने मंचावर येऊन सांगितलं, मी हे डिझाईन बारकाईने पाहिलं आहे आणि हो, यात एक गंभीर संरचनात्मक चूक आहे. जर ही इमारत याच आराखड्यावर बांधली गेली तर ती काही वर्षातच असुरक्षित ठरू शकते. समारंभात खळबळ माजली. विमल स्तब्ध झाली. ती आता काही बोलू शकत नव्हती. कामिनी पाय रोवत उभी होती, पण उपस्थितांमध्ये तिच्याबद्दल कुजबूज वाढली. काव्या शांत पण ठाम आवाजात म्हणाली, मला न्याय हवा आहे. माझं डिझाईन निष्पक्षपणे पाहिलं जावं. जर ते निवडलं नाही तरी चालेल, पण ही स्पर्धा खरी होती हे दाखवणं महत्त्वाचं आहे. विमल शांतपणे खाली बसली. हा तर उलटाच फटका बसला. देशमुख कुटुंबाच्या बँक्वेटमध्ये सगळ्यांच्या नजरा काव्यावर खिळलेल्या होत्या. विमलने तिला नाखुश होऊन विचारलं, जर तू कामिनीवर कॉपी केल्याचा आरोप केलास तर तुझं करिअर इथंच संपेल. काव्या उपहासात्मक हसली. माझ्या डिझाईनमधला दोष मला माहीत आहे. ती रचना मी पूर्ण केली नव्हती आणि ती नंतर दुसऱ्याला देऊन पूर्ण करून घेतली असावी, पण मी मुद्दाम त्यात एक त्रुटी ठेवली होती. उंच इमारतीसाठी खास सिस्मिक आयसोलेटर लागतो आणि सामान्य आयसोलेटर तिथं अपुरा ठरतो. तिने जो वापर आहे तो एक असामान्यच आयसोलेटर आहे. कामिनी चकित झाली. तिला याचं काहीच माहीत नव्हतं. विमलच्या चेहऱ्यावरही अस्वस्थता उमटली. काव्या पुढे म्हणाली, विमल मॅडम, तुम्हाला काही आठवतंय का? तुम्हाला ते डिझाईन वापरायचं असेल तर माझ्याकडे पूर्ण रेखाचित्र आहेत. बघायचं आहे का? कामिनीच्या मनात खळबळ उडाली. तू माझं डिझाईन कसं पाहिलं? तू माझ्या घरी आली होतीस तेव्हाच ना? हिनं मुद्दाम मला फसवलंय. विमलने तिच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत निराशा, असहायता आणि शंका होत्या. कामिनी डोळे भरून रडू लागली. काव्या, तुला माझ्यावर एवढा राग का आहे? मी फक्त चांगलं काम करू इच्छित होते.
तिचा उद्देश मात्र वेगळाच होता. सगळ्यांना वाटावं की काव्या मुद्दाम तिची बदनामी करते आहे. सगळे कुजबुजायला लागले. काहींना वाटलं काव्याचं म्हणणं खरं असावं. विमलने अखेर शांतपणे म्हटलं, आजचा कार्यक्रम इथे संपवतो. मॅडम, ताई. कामिनी तिच्या मागे धावली. तिने मागे वळून काव्याकडे क्रोधाने पाहिलं. तिला वाटलं नव्हतं काव्या एवढी हुशार असेल. काव्याचं म्हणणं खरं आहे. काही लोक बोलू लागले. म्हणूनच विमल मॅडम निघून गेल्या. तेवढ्यात कामिनीचे वडील पुढे आला आणि काव्याच्या गालावर जोरदार चापट मारली. सगळे हादरले. मी असे राक्षस वाढवलाय? त्याने संतापून विचारलं. काव्याने शांतपणे उत्तर दिलं, तुम्हाला वाटतं कामिनीसारख्यांनी माझं स्थान घेणार? हास्यास्पद. देशमुख कुटुंब तिचं काहीच वाकडं करणार नाही आणि मला या क्षेत्रातून हाकललं जाईल असं तुम्हाला वाटतं? बघा मग. तिला हे आश्चर्य वाटत होतं की बाबाला इतका आत्मविश्वास का आहे की देशमुख कुटुंब कामिनीवर कारवाई करणार नाही. त्या बाजूला कामिनी विमलकडे आली. मावशी, मी खरंच काही चुकले नाही. काव्यानेच माझं काम चोरले. कदाचित माझ्या डिझाईनमध्ये काही दोष होते, पण मी तीच डिझाईन नाही चोरलं. विमलने डोक्यावर हात ठेवत म्हटलं, घरी जा. पत्रकारांचा राडा झाला आहे. मला अजून बरंच सांभाळायचं आहे. कामिनी अजून थांबू इच्छित होती, पण विमलने कडक स्वरात म्हटलं, ऐकलंस ना? विमलच्या गंभीरतेने कामिनीची छाती धडधडली. ठीक आहे, मी जाते. ती निघाल्यावर विमल खुर्चीत कोसळली. कामिनीच्या भूतकाळाची पुन्हा चौकशी करा, तिने आदेश दिला. पण आपण आधीच गव्हाणे कुटुंबाकडे चौकशी केली ना? हो, पण आज कामिनीने स्वतःच्या तोंडाने सांगितलं की माझ्या घरी आली होतीस तेव्हा तू पाहिलंस. जर काव्या त्या घराची दत्तक कन्या असेल तर कामिनी माझं घर का म्हणाली? संशयास्पद वाटतंय. राकेश नावाच्या त्या माणसाकडे चौकशी करा. तिचं लक्ष गेलं होतं की दिव्याच्या अपहरणानंतर ती व्यक्ती तपासली नव्हती. आता ती चूक लक्षात आली होती. काव्या आणि कामिनीचं स्पर्धेसाठी दिलेलं काम आणा. त्याच रात्री बॅनक्वेटमधल्या घटनांनी सोशल मीडियावर खळबळ उडवली. त्या सौंदर्यवतीच्या नजरेत काय त्रास आणि आत्मभान होतं? चापट खाल्ल्यानंतरही इतक्या सुंदर डिझायनरला कोण मारेल? मी ऐकलं कामिनीचा बाप होता. काव्या खरंच कमाल आहे. मला तिचं धाडस आवडलं. काव्या बाहेर आली तेव्हा सानिका तिला भेटली. वा, तू कमाल केलीस. मी तुला आत नेण्याचा धोका पत्करला ते सार्थ ठरलं. थँक्यू, काव्या हसून म्हणाली. मला आनंद आहे. तुझ्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहून भारी वाटलं. तेवढ्यात दिव्याचा फोन आला. काव्याने पटकन उचलला. दिव्या, काव्याशिवाय शुद्धीवर आलाय, दिव्या आनंदाने ओरडली. काव्याचं हृदय आनंदाने भरून आलं. मी लगेच हॉस्पिटलला येते. ती धावतच तिथं पोहोचली. दिव्या तिला दारातच भेटली. तो शुद्धीवर आलाय, पण काय? त्याला काही आठवत नाहीये. अगदी माझ्याबद्दलही नाही. डॉक्टर म्हणतात ही तात्पुरती स्थिती असावी. पण बोलण्यातही गोंधळ आहे. पूर्ण बरा झालेला नाही. काव्या अजूनही साशंक होती. तेवढ्या शिवायची आई आणि नायरा बाहेर आल्या. शिवायची आई थोडीशी नम्र झाली होती दिव्याच्या सेवेखातर, पण नायरा अजूनही घमंडीत होती. काय पाहिलं? आपल्या नावाचा मोठा डिझायनर इथे आलाय बॅनक्वेटमध्ये गोंधळ घालून, तिने उपरोधाने म्हटलं.